चांगली गोष्ट आहे. ताई तुम्ही कुठून आलात? माझे नाव गीताताई प्रमोद पाटील गावंडे, तालुका कर्जत, जिल्हा जालना, गाव माझा आव्हाना. आणि पाटलासोबत आलात की तुम्ही आता नंतर आलात? पाटलासोबतच अंतरवाली. तुम्ही पाटलासोबत फार पूर्वीपासून असतं वाटतं, बरेच वेळ आम्ही पाहिलेले तुम्हाला न्यूज मीडियामध्ये वगैरे. 3-3.5 वर्ष झाले आम्ही जसं पाटलाच्या रात्री हल्ला झाला त्या दिवसापासून आम्ही पाटलासोबत आहोत. अरे आता आल्यानंतरचं काय 2 दिवसातली सुविधा वगैरे आपल्या मराठा सेवकांची? सुविधा खूप मोठी केली सरकारनं आमची, खूप भारी सुविधा केली की त्याचं वर्णन करता करता आमचे मराठी थकले ना आम्ही बी थकले. खूप छान सुविधा केली सरकारनं. तर पाण्याची व्यवस्था नव्हती पहिल्या 2 दिवसामध्ये, पण आणि जेवणाचं तर सगळे मराठी घेऊन आले होते, काय गव्हर्नमेंटच्या जीवावरती बसले नव्हते जेवणासाठी, पण पाण्याची साधं गव्हर्नमेंट व्यवस्था करू शकलं नाही. काय माहिती का, आम्ही मराठी असे आम्ही कोणाच्या भरोशावर बसणार लोक नाही. आमचं काय झालं इथं पाणी नाही भेटलं ना आम्हाला, जर सगळी गावाकडे कळालं तर गाववाल्याने काय केलं माहिती का भाऊ, लगेच चटण्या भाकरी भाजी पोळी आमच्या माता मावल्याने सकाळी झोपून एवढ्या भाकरी ठेचा बाजरीच्या भाकरी पोळ्या सगळं पाठवलं आम्हाला. आणि पाण्याची बी सोय केली. म्हणजे आम्ही सरकारवर निर्भर नाही आहे, एवढी गोष्ट म्हणजे लक्षात घेतो. सरकारने उलट आता आमचं इथं पाटलाला भेटायला यावं पटकन आणि आमचा जो मराठाचा अध्यादेश असेल तो अध्यादेश पटकन काढावा आणि मराठा आरक्षण पटकन मार्गी लावावं. कारण की आमचा ढाण्यावाद पाहिल त्यावर लोक पाहिल आणि आम्ही पाहिल त्यावर लोक पाहिल. नंतर वेळेवर आमचं काय करायचं आम्ही सगळेजण ठरवून घेऊ. कारण की हा लढा गोरगरीब गरजवंत सगळ्या समाजाचे, नुसतं मराठी समाजाचे नाही, जरांगे पाटील कोणी एकट्या समाजाचे नाही, सगळ्या समाजाचे ते. म्हणून हे जे तुम्हाला दिसते आपली जनसंख्या की शिवाजी महाराजांचे जसे ज्या काय स्वराज्य स्थापन केले होते त्यांनी 18 पगड समाज घेऊन, त्याचप्रमाणे 18 पगड समाज घेऊन आदरणीय संघर्ष होता म्हणून त्याला जरांगे पाटील म्हणून सगळे लोक आम्ही उभे आमच्या माता मावल्या घरून आम्हाला पाठिंबा. ते म्हणतात तुम्ही लढा पुढं आम्ही तुमच्या मागं आहे. डायरेक्ट असं म्हणतात ते धर्म मराठा जात मराठा कर्म मराठा. इतिहासाच्या या सोन्याच्या क्षणाचा आम्ही सगळेजण साक्षीदार झालो. आझाद मैदान आमच्या कायमच्या लक्षात राहील. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्हाला आझाद मैदानाची आठवण राहील की आमच्या या वाघांना आपल्या मराठा पोरांसाठी असो अजून सगळ्या समाजाच्या लेकरांसाठी असो त्यांनी आरक्षण कसं भेटेल, गोरगरीब जनतेला कशा सुखसुविधा भेटेल. तुम्हाला सांगते भावांनो, आरक्षण नाही तर नोकऱ्या नाही तर छोकरी नाही. पोरांचे लग्न पण होऊन राहिले. गावागावात आम्ही पाहू लागलो. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे की जगाव की मराव भरपूर आमच्या तरुण पिढीने आत्महत्या देखील केलेली आहे. तर मला एकच सांगायचं, पोराव मेल्यापेक्षा लढून मरा ना, लढून मरा. कसं नाही मरायचं, तुमच्या काही असेल रक्तामध्ये तर लढून मरा. असं कोणी मरतं, असं कोणीही मरतं. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. ताई बरं, शासनाला वाटत होतं किंवा खास मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की हे गल्लीमध्येच आंदोलन उपोषणं करू शकतात, हे दिल्लीत म्हणजे राजधानीत मुंबईत यांचं काय याची कॅपॅसिटी नाही आणि करू शकत नाहीत, यावर काय बोलणार तुम्ही? मग आता तर दाखवले ना, आमच्या दादांनी दाखवले ना, बघताय ना शासन. अगोदर तर चॅलेंज केलं होतं की मनोज जरांगे पाटील तुम्ही मुंबईत येणारच नाही. अरे आलेत आमचे दादा, आलेत माझे मराठा बांधव, अरे सगळ्या रस्त्याने जाम केले सगळे रस्ते. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला करायचा आहे शासनाला, तुम्ही जे दुकानं बंद केलेत, आमचा मराठा बांधव काय उपाशी मेला नाही. आम्हाला आमच्या आणि माझा मराठा समाज असा आहे, 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार समाज हा आमच्या छत्रपती शिवराय महाराजांनी सोबत घेऊन चाललेला आहे. आणि हा जातीभेद करणार हे सरकार जातीभेद करते. अरे आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा आम्हाला विचारले जाते तुम्ही ओपन का, तेव्हा जातीभेद नाही का? आणि आज का आम्हाला तुम्ही जातीभेद करतो म्हणून सांगताय? अरे आम्ही जातीभेद करत नाहीये. मराठा समाजाला आज जे जेवण देत आहेत ना, फक्त मराठा समाजाच्या भगिनी नाहीत, माझ्या मुस्लिम समाजाच्या भगिनी आहेत, माझ्या धनगर समाजाच्या भगिनी आहेत. माझा शिवराय 18 पगड जातीचा 12 बलुतेदार लोकांना घेऊन चाललेला समाज आहे. सरकारला एकच विनंती आहे, मराठा समाज हा जातीभेद करतो हा विषय मांडू नका. माझा मराठा समाज जातीभेद करत नाहीये. आज आमच्या सोबत सर्व जातीचे लोक आहेत. एवढंच मला सांगायचं सरकारला, आमचं आरक्षण आमच्या हक्काचं लवकरात लवकर देऊन टाका. आमचा अंत पाहू नका, कारण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून हटणार नाही म्हणजे हटणार नाही. मराठा कडा सरकार से बड़ा, मराठा कडा सरकार से बड़ा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. एअरकोट जय मल्हार. एअरकोट जय मल्हार.
हर हर महादेव। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंबई आपल्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। मुंबई आपल्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। अजून एक मला सांगायचं राहील, एक छोटासा महत्वाचा मुद्दा. धनगर समाजाला सुद्धा शासनाने अंधारात ठेवलेला आहे. धनगर समाजाला आतापर्यंत माहिती नव्हतं की आपण ओबीसी आहोत की एसटी. खरं तर धनगर समाजाला आपल्यापेक्षा जास्त आरक्षण, म्हणजे धनगर समाज हा एसटी मधला आहे आणि मराठा समाज हा ओबीसी मधला आहे. हे जे अंधकाराची पट्टी ज्या माझ्या धनगर बांधवाच्या डोळ्याहून उडाली आहे, तो धनगर समाज आज आमच्या सोबत आहे. ज्यांना माहिती नाही ना, तो आम्हाला अडवणूक करतोय. उदाहरणार्थ XYZ मी नाव घेत नाही, पण खरा खानदानी धनगर समाज आज आमच्या सोबत आहे. त्यांना माहिती आहे सरकारने त्यांना सुद्धा फसवलेलं आहे. एसटी समाजामधला आहे, तो एसटी कॅटेगरी मधला आहे, त्यांना ओबीसी मध्ये ठेवलेला आहे. आणि मराठ्यांना एकच विनंती आहे की गालबोट लागेल असं कोणी वागू नका, कारण की आपला ठाणेवाग 27 तारखेपासून उपाशी आहे. पाणी पण पिले नाही आपल्या वाघांना, म्हणून आपण खाऊ घेऊन शांततेत राहायचा आणि अन्नाचा नासाडा पण करू नका, व्यवस्थित पण टाका. कारण की मराठ्याची शिस्त आणि मराठ्याची वागणूक आणि मराठ्याचं रक्त हे सरकारला कळालेलं आहे आणि आपल्याला शांततेच्या मार्गाने ही लढाई आंदोलन करायचं आहे. जोपर्यंत आपला वाघ सागत नाही आपल्याला काय करायचं, तोपर्यंत एकालाही गालबोट लागल असं वागायचं नाही. कारण की तुम्ही बोलले म्हणजे जरांगे पाटील बोलले, सरकारला फक्त निमित्त पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठ्यांची एकजुटी तर ही आहे सरकारची पोटदुखी. त्यांना आतापर्यंत हा विश्वास होता मराठा समाज कधीच एकत्र येणार नाही. अरे रेकॉर्ड ब्रेक बघ म्हणा, पब्लिक आमची अजून तर 75% पब्लिक तिकडे आहे, फक्त 25% संख्या आलेली आहे. घेतल्याशिवाय कोण एक पाऊल बी घराकडे जायचं नाही. आपला वाघ इथं बसेल, वाघाला सोडून जाणार का? आपल्याला भेटणारच नाही. हा. जे उलट राहिलेले त्यांनी इथे या आणि दादांनी एकाच समाजाचा, दोन समाज नाही, मुस्लिम समाजाचा सुद्धा विडा उचललेला आहे. मुस्लिम समाजालाही न्याय मिळवून देणार आहे. खरंच आहे, दाखवून गेले मराठा घडवतो सबसे बडा. म्हणून तर यांच्या पोटात दुखतंय ना. मराठ्याची संख्या जास्त आहे, आपल्यात आपली एकी नव्हती ना, आता एकी झाली. म्हणून तर यांचं दुखतंय. सणामुळे तेव्हा सगळेजण येऊ शकले नाही. सणामुळे महिला आल्या नाही. प्रत्येकाच्या घरी सोय नसती. आता प्रत्येकाच्या घरी वाटण्या झाल्यात, भाऊ झालेत, त्याच्यामुळे 2-2 बाया कोणाच्या घरात नाही, त्यामुळे लक्ष्मीमुळे राहिल्या. लक्ष्मी बाया आहेत, आम्ही आलो. गणपतीचं तेवढं काय नाही, पण लक्ष्मीमुळे चला, धन्यवाद. न्यूज तुमच्या जवळच आहे मी, 10 मिनिटाच्या अंतरावर. गरड मॅडम तुम्ही कसं काय नाही मला टोटल पूर्ण ओळखतो मी ओळखतो तुम्हाला, पण आपलं कधी असं संभाषणच नाही झालं. असं झालं, ओळखतो मी. सगळे आपल्या जेवढ्या अंतरवाडीतल्या जेवढे आहेत ना आपल्या ड्युटी सोडली मी त्या सभेसाठी. नालायक तो केशव जोंधळे मला बोलला होता. बर काय जायचं सभेला, ए म्हणलं चल फोट, शेतकऱ्याची लेख आहे म्हणजे मी खुरपून खाईल, तुझ्या पगारावर बसले काय, शेतामध्ये काम करून पोट भरेल म्हणलं मी. दिवस टाका मला आता पूर्णेला काही आता चिरणार नाही, सध्या इथेच आहे. हो ना, हो प्रॉपर पूर्णेची होता येतो. या मोबाईल मध्ये काढा. पूर्ण घ्या.